नमस्कार मंडळी, मी आज ना तुमच्याशी ना छान अशी ना तिखटाची ना बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे, तेही बिना पाण्याची। तर इथे बघा तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकून घेतली। छान अशी जिरं मोहरी फुलल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आणि कांदा थोडासा ना गुलाबी रंग येईपर्यंत ना परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आत्ताच, कारण कांदा लवकर मऊ होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे ना कांदा आपला थोडासा गुलाबी रंग झालेला आहे। तर ना खूप छान ही भाजी लागते बरं का। अजिबात पाणी वगैरे याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे, फक्त तेलामध्ये आणि मिठाच्या पाण्यानेच नाही बटाट्याची भाजी शिजते। तर इथे ना मी बॅडगे तिखट टाकला आणि थोडासा घरगुती काळा मसाला टाकून घेतलेला आहे। तर इथे ना छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे। तर इथे बघा मस्तपैकी आपला बटाटा ना चिरलेला मी धुवून घेतलेला आहे आणि नंतर ना इथे मी ॲड केलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय, मी सालासकट ना हा बटाटा कट करून घेतलेला आहे, अजिबात वरचं सालही काढलेले नाही आहे। तर आता ना मसाल्यामध्ये छान असं ना परतून घ्यायचं आणि 10 मिनिटांना याची वाफ काढून घ्यायची। म्हणजे वाफ काढल्यामुळे ना बटाट्याला ना खूप छान ना चव येते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते बरं का। तर याच्यामध्ये ना मी नंतर ना शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे ना खूप छान अशी ना ही बटाट्याची भाजी होते। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, मस्त अशी ना आपली ना बटाट्याची वाफेवरची भाजी तयार झालेली आहे आणि गरमागरम भाकरीसोबत आणि चपातीसोबत ना खूप छान लागते बरं का अशी बिना पाण्याची तिखटाची बटाट्याची भाजी। आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा। आणि नंतर बघा इथे ना छान असा ना बटाट्याच्या भाजीला तेल सुटलेलं आहे आणि आजचा माझा ना बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय।